नवोदय मधील संख्या आणि संख्या पद्धती यातील स्वाध्याय क्रमांक 1.1 पाहूया। काल आपण नमुना प्रश्न पाहिलेले आहेत। तर नंबर 1 चं गणित पहा। 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती? म्हणजे या संख्येचं वेगळ्या पद्धतीने वाचन कसं केलं जातं तर हे चार पर्यायापैकी एका पर्यायात दिलेलं आहे। तर पहा आपण चारही पर्याय पाहूयात। तर 753 357 753 आणि 357 असं वाचन केलं जात नाही। 753 आणि 357 असं वाचन केलं जात नाही। नंतर 753,000 753,000 असं वाचन केलं जात आहे। 753,000 एकक दशक शतक हजार हजारच्या ठिकाणी 753 घेतले 753,000। पण 357 हे वाचन केलं जात नाही। 357 हे वाचन केलं जात नाही। नंतर तिसरा पर्याय 753,000 753,000 वाचन केलं जातं हजारच्या ठिकाणी 753,000 आणि 357 म्हणजे हा पर्याय बरोबर आहे। अशा पद्धतीचं वाचन केलं जातं। आणि डी 753,000 असं वाचन केलं जात नाही। 753,000 वाचन केलं जात नाही आणि 357 ही पण नाही। म्हणजे याचं उत्तर आहे सी, पर्याय क्रमांक सी 753,357। 1 4 6 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? वरील 5 अंक वापरायचे आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या बनवायची। म्हणजे चढत्या क्रमाने जरी अंक लिहिले तरी संख्या ऑटोमॅटिक बनल्या जातील। सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9। सर्वात मोठा अंक 9, त्यानंतर 8, त्यानंतर 6, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 1। उतरत्या क्रमाने अंक लिहिले म्हणजे त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार होते। 1 2 3 4 5 98,641। तर पर्यायामध्ये पहा 98,641 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे। याचं उत्तर पर्याय क्रमांक 2। किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे? 4 पर्याय दिलेले आहेत। तर किमान 6 अंकी संख्या ही 1 पासून सुरुवात होते। सुरुवातीला 1 घ्यायचा आणि 6 झिरो लिहून टाकायचे, 5 झिरो लिहायचे। 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 6 अंकी किमान संख्या म्हटलं की सुरुवातीला 1 लिहायचा आणि बाकी झिरो नंतर पुढे देऊन टाकायचे। नंतर कमाल 4 अंकी संख्या 9,999 बरोबर 9,999। यामधील फरक म्हटल्यानंतर वजाबाकी करायची। किमान 6 अंकी आणि कमाल 4 अंकी। हे पहा किमान 6 अंकी संख्या म्हणजे लहानात लहान, किमान म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या आणि ही कमाल म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या। दोन्हीचा फरक विचारलाय। फरक म्हणजे वजाबाकी करावं लागेल। शून्यातून 9 जात नाही, तिकडचं 1 इकडं घेत जायचं। तर 10 तून 9 गेले 1 राहिला, परत 9 तून 9 गेले 0, 9 तून 9 गेले 0, 9 तून 9 गेले 0, इकडचा 1 इकडे आलेलाच आहे त्यामुळे 9 शीचे 9 इथे 0 0 लिहिला का नाही लिहिला काय फरक पडत नाही। एकक दशक शतक हजार 10,000 90,000 1 हा दोन्हीतला काय फरक आहे।
फरक किती आहे 90,001. तर कोणत्या पर्यायात आहे पहा, पर्याय क्रमांक 3 90,001. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. संपलं गणित. दशम स्थानी न असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? दशम स्थानी म्हणजे दशक स्थानी न असली पाहिजे, पण काय त्याची 8 किमान म्हणजे लहानात लहान संख्या असली पाहिजे. 4 पर्यायातून सर्वात लहान संख्या असली पाहिजे. दशक स्थानी 9. तर पहा, पहिल्या पर्यायात दशक स्थानी 9 आहे, दुसऱ्या पर्यायात दशक स्थानी 9 आहे, तिसऱ्या पर्यायात दशक स्थानी 9 आहे आणि चौथ्याही पर्यायात दशक स्थानी 9 आहे. म्हणजे दशक स्थानी 9 असणाऱ्या 4 संख्या आहेत. मग त्यांनी काय विचारलंय की किमान संख्या म्हणजे लहान संख्या, याच्यातली सर्वात लहान संख्या कोणती आहे? 1092, 1290, 2091 आणि 2190. तर 1092 ही सर्वात लहान संख्या आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. 5555. ही 5055 आहे, ही 5505 आहे, ही 5550 आहे आणि ही आहे 5555. तर याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे 5555. कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा गट कोणता? या 4 पर्यायामध्ये कमाल ते किमान म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत अशा संख्यांचा गट कोणता आहे? तर पहा, म्हणजे सुरुवातीला मोठी संख्या आणि नंतर लहान 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 होत आलेली संख्या. नंतर पहा 81,000 यामध्ये आहे पहिल्या क्रमांकात, नंतर 16,000 आहे आणि नंतर 82,000 आहे. म्हणजे उतरता क्रम आहे का संख्यांचा? तर नाही. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. नंतर इथं 16,000 आहे, इथं 63,000 आहे, इथं 82,000 आहे. पण 16,000 आणि 63,000 म्हणजे ही अगोदर लहान झाली आणि नंतर मोठी झाली, म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3 पहा, इथं 81,000 आहे, मोठ्यात मोठी संख्या, इथं 82,000 आहे. तर 81 पेक्षा 82 मोठी, म्हणजे कमाल ते किमान होत नाही. इथं मोठी संख्या नाहीये, त्यापेक्षा मोठी संख्या इथं आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. आता 4 मध्ये पहा, कमाल ते किमान म्हणजे मोठी संख्या आणि नंतर लहान 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 होत आलेली. इथं 82,000 आहे, इथं 81 आहे, इथं 63 आहे आणि इथं 13 आहे. पहा, या 4 संख्येमधली सर्वात मोठी संख्या 82,341, नंतर 2 नंबरची 81,427, 3 नंबरची 63,178 आणि 4 नंबरची 13,378. तर कमाल पासून किमान पर्यंत म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. संपलं. सातवं गणित पाहूया. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे. हे 5 अंक वापरायचे आणि लहानात लहान विषम संख्या या 4 पर्यायापैकी कोणती बनलेली आहे? तर लक्षात घ्या, अगोदर इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं 5 आहे. म्हणजे चारही पर्याय हे विषम संख्याच आहे. चारही पर्याय हे विषम संख्याच आहे, त्यामुळे विषम संख्या वेगळी शोधायची आवश्यकता नाही. चारही पर्याय विषमच आहेत. मग चारहीपैकी कोणता असू शकतो? आता दुसरी गोष्ट, 1, 0, 3, 4, 5 हे अंक चारही पर्यायामध्ये आहेत. चारही पर्यायामध्ये पहा, 1, 0, 3, 4, 5, परत 1, 0, 4, 5, 3, 4, 5, 3, 1, 0, 1, 0, 5, 4, 3, 5, 4, 3, 1, 0, 1, 0, 4, 3, 5, 4, 3, 5. म्हणजे पूर्ण अंक सर्व पर्यायामध्ये आलटून पालटून दिलेले आहेत. विषम संख्या तर चारही विषम संख्याच आहेत. मग लहानात लहान, तर मग सर्व सरळ पाहायचं की लहानात लहान संख्या कोणती? तर लहानात लहान संख्या यामध्ये चारही पर्यायामध्ये 10,345 आहे. 10,345
45. गोंधळ टाकण्यासाठी विषम संख्या हे शब्द प्रयोग केलेला आहे, परंतु पूर्ण संख्याच विषम आहे, त्यामुळं हा मुद्दा सुद्धा लक्षात घ्यायची आवश्यकता नाही, कारण सर्व पर्याय असल्यामुळं लहानात लहान संख्या जी आहे ती लिहून काढायची. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर त्याचं आहे. संपलं. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. यामध्ये प्रत्येक ओळ आणि प्रत्येक स्तंभ, प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण म्हणजे तिरप, उभं, आडवा आणि तिरप ही बेरीज काय त्यांनी विचारले, बेरीज समान असेल, सारखी बेरीज आहे, तर एक्स, वाय आणि झेडच्या किमती काढायच्यात आपल्याला. तर कशा ते पाहूया. आता पहा, आपण एक्स, वाय, झेड चे रकाने कोरे ठेवू आणि बाकीचं अंक लिहून घेऊया. 8, 3, 4, 9, 2, इथे 1 आहे. इथे एक्स, वाय, झेडच्या ठिकाणी कोणते अंक येतील ते काढायचे आपल्याला. तर पहा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की कर्ण लिहिलेल्या सर्व संख्यांची बेरीज समान आहे, म्हणजे उभी समान, आडवी समान आणि तिरप पण समान बेरीज आली पाहिजे. तर 8 आणि 3 11 आणि 4 15. आता ही जी बेरीज 15 आली, प्रत्येक बेरीजच 15 आली पाहिजे. पहा, 4 आणि 9 13, 13 आणि 2 15 आली. आता मग इथं 8 आणि 1 9, 9 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होतील? 9 मध्ये 6 मिळवले म्हणजे 15. हे 6 म्हणजे x ची किंमत किती आली? 6. तसं परत पहा 2 नंबर मध्ये इकडे उभं 9 आणि 1 10, 10 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होते? तर 10 मध्ये 5 मिळवले म्हणजे 15 होते. 15 बेरीज. तर इथं काय y, तर y ची किंमत किती आली मग? 5. तसं आता इथं z आहे, 6 आणि 2 8, 8 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होते? तर 8 मध्ये 7 मिळवले म्हणजे 15 होते. म्हणजेच z बरोबर 7. आता पहा, सर्व बेरजा 15 15 येतात का? 8 आणि 3 11 आणि 4 15, 1 आणि 5 6 आणि 9 15, 6 आणि 7 13 आणि 2 15. तसंच 4 आणि 9 13, 13 आणि 2 15, 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 8 आणि 5 13 आणि 2 15, 4 आणि 5 9 आणि 6 15. तर x बरोबर 6, y बरोबर 5 आणि z बरोबर 7. तर त्यांनी काय विचारले, x, y आणि z यांच्या किमती अनुक्रमशः विचारले. काय विचारले? क्रमशः म्हणजे क्रमाने x, y, z च्या किमती किती असतील? x ची किती आहे? 6, y ची 5 आणि z ची 7. तर 6 5 7 या क्रमानं किमती असतील. तर 6 5 7 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. संपलं.